विधानसभा विजयासाठी अमित शहांनी 10 सूत्री कार्यक्रम आखल्याची माहिती आहे आणि हा कार्यक्रम आपले जे नेते आहेत त्यांच्यासोबत शेअर केल्याची माहिती ही समोर येते। प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवण्याच्या सूचना दिल्यात। आजी माजी सरपंचांना पक्षासोबत घेण्याचे निर्देशही दिल्याची माहिती आहे। नागपूर दौऱ्यामध्ये अमित शहांनी राज्यातील नेत्यांना या सूचना दिल्याची माहिती समोर येते। तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना विधानसभा विजयासाठी दिलेला 10 सूत्री कार्यक्रम लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। 10 सूत्री कार्यक्रम आखल्याचं कळतंय। अमित शहांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। लोकसभेला भाजपला मोठा फटका बसलेला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आता जास्त खबरदारी घेतली जाते भाजपकडून। स्वतः अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचबरोबर 10 सूत्री कार्यक्रम, शिस्तबद्ध कार्यक्रम, जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा त्यांनी या ठिकाणी आखल्याची माहिती समोर येते आणि आपल्या नेत्यांना त्याविषयी सूचना दिल्याची माहिती सुद्धा आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। तर जे आजी माजी सरपंच आहेत त्यांना सोबत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर आता जे नाराज नेते आहेत भाजपमध्ये त्यांची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक बूथवर जेवढी मतं मागच्या वेळेला मिळाली त्यापेक्षा 10% मतं वाढवण्याचा एक टार्गेट या लोकांना जे नेते आहेत बूथ लेवलचे त्यांना दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर हा 10 सूत्री कार्यक्रम आता किती यशस्वी होतो आणि विधानसभेला भाजपला कितपत यश मिळतं, महायुतीला कसं यश मिळतं याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।